देहूमध्ये इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। संत तुकोबारायांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि त्यामुळे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान सोहळा होईल। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते। हवेली तालुक्यामध्ये आज मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला। श्री क्षेत्र देहू इथल्या इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। अवघ्या काही तासांवर संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ येऊन ठेपलेली असताना संत नगरी देहूवर पावसानं हिरवाईची धुलई पांघरलेली आहे। कृष्णा फोटोग्राफीनं ड्रोन कॅमेरामध्ये देहू नगरीची ही सुंदर दृश्य टिपलेली आहेत। एका बाजूला दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी तर दुसऱ्या बाजूला पावसानं नटलेली हिरवीगार संतभूमी। हे अद्भुत दृश्य भाविक आणि प्रेमींना पूर्णपणे मंत्रमुग्ध करते। इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। पाहूयात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा आज देहू नगरीमध्ये होत आहे आणि त्यानिमित्तानेच देहू नगरीमध्ये जे आहे ते सुंदर अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर कालपासून मुसळधार पाऊस या देहू नगरीमध्ये बरसत आहे। संपूर्ण रात्रभर देखील पाऊस मुसळधार होता आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर यावर्षी वारकऱ्यांची संख्या अगदी कमी असल्याचं पाहायला मिळते। एरवी पूर्ण रस्ते जे आहेत ते वारकऱ्यांनी गजबजून गेलेले असतात, मात्र आज जी आहे ती परिस्थिती आपल्याला वेगळी पाहायला मिळते। पावसामुळे या ठिकाणी वारकऱ्यांची संख्या अतिशय कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। देहू संस्थांनी याबाबत आवाहन केलं होतं की ज्या ठिकाणी वारकरी असतील त्याच ठिकाणी त्यांनी सुरक्षित राहावं, देहू नगरीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये, पुणे किंवा पिंपरी चिंचवड या भागातून पालखीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील देहू संस्थांच्या विश्वस्तांकडून करण्यात आलेलं होतं आणि त्याचमुळे हे वारकरी जे आहेत ते आता आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळत आहे। तरी देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील देहू नगरीमध्ये करण्यात आलेला आहे। इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते, इंद्रायणी नदीच्या काठी कुणी जाऊ नये असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।